पिळेल या डाळिंबाचं दान कर्दळीची पान हे भट्ट जणू दान मोठ मोठ डोळ्या जशी पायच्या शालूला बी बटाचा भारी पिळेल या डाळिंबाचं दान कर्दळीची पान हे भट्ट जणू दान मोठ मोठ डोळ्या जशी पायच्या शालूला बी बटाचा भारी आता जर तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो कसं लाईक कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असं तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती मिळून जातील। हा जो आहे तो पण कॅपकॅडमधून क्रिएट केला आहे। हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकॅड येथे तुम्हाला ओपन करायचं आहे। कॅपकॅड येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण जो बीट मॉड दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पलीतून ॲड करायचा आहे। हा बीट मॉड इथे ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉडवरती क्लिक करायचं आहे। खाली थोडे ते स्क्रोल करायचं तुम्हाला एक्स्ट्रा रेकॉर्डचं ऑप्शन सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे। त्याच्यानंतर हा जो बीट मॉड आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्या बीट मॉडमध्ये आपण बीट दिले 1-2-3 अशा बीट असतील तुम्ही पाहू शकाल की तर इथे आपल्याला काय करायचं जिथून ह्या व्हिडिओमधले बीट चेंज होतील तिथे हा जो व्हिडिओ आहे तो स्प्लिट करायचा आहे। पहिली बीट व्हायची ते कुठे आपली चेंज होते थोडं पुढे आल्यानंतर इथून ही बीट अशा इथून चेंज होते। तर सिम्पली आपल्याला आता काय करायचं आहे त्याच व्हिडिओवरती क्लिक करू इथं पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ह्याच्या पुढची बीट इथे चेंज होते तर त्याच व्हिडिओवरती क्लिक करू इथं पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे हा जो व्हिडिओ होतो शेवटच्या बीट मार्फत ते तुम्हाला कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर यामध्ये आता तुम्हाला काय करायचं फोटो ॲड करायचं। फोटो ॲड करण्यासाठी हे जे वेगवेगळे लेअर होतील अशा प्रकारे त्या सर्वांना एकच इथून फोटो ॲड करायचा आहे। त्यासाठी ही जी लेअर आहे त्यावरती क्लिक करायचं खाली थोडं ते स्क्रोल करायचं आहे। रिप्लेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून तुमचा जो ते फोटो आहे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचे आणि 2 बोटाने सेट करायचे जर तुमचा फोटो नीट नसेल बसत तर। अशा प्रकारे जे पण फोटो असतील इथून सर्व बीटला इथून ॲड करून घ्यायचे। हे फोटो इथून ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा जोटायचं आहे इथून बॅक करायचं ओव्हरलेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं अगेन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जे मेटलमध्ये हे PNG दिले ते तुम्हाला ॲड करायचं आहे। ह्याची जी लेंथ अशी शेवटपर्यंत न्यायची अशा प्रकारे। तर मी काय करतो आता इथून सर्व फोटो बीट नाव इथून ॲड करून घेतो तुम्ही पण घ्या। येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो आपण येणार इथून बीट नाव इथून ॲड करून घेतले। हे सर्व फोटो इथून ॲड केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं सिम्पली ह्या जे आपले ट्रान्झॅक्शन आहे ना ते पहिले आपण ट्रान्झॅक्शन देऊन घेऊया। तर सिम्पली हे जे दुसरं आपले ट्रान्झॅक्शन आहे ते द्यायचं आहे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून प्रोच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल कॉर्नर स्लाईडचा आहे तो स्लाईड करायचा आहे। ह्याची जी लेंथ असेल जे पण ट्रान्झॅक्शनची असेल ती संपूर्ण येऊन येथे बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढचं ट्रान्झॅक्शन त्याला आपल्याला आहे ना रोटेशन डिस्कचा जो फिट आहे तिथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शनला आपल्याला सिम्पली फिलचा जो फिट आहे सिलेक्ट करायचा बरोबर चिन्हावरती क्लिक करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपल्याला सिम्पली कलर विपचा जो फिट आहे सिलेक्ट करायचं प्रोमध्ये इथून सर्व इफेक्ट मिळून जातील। तर त्याच्या पुढचं जे ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपल्याला सिम्पली स्प्लिट ड्रॉप 1चा जो फिट आहे सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचे जे ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपल्याला सिम्पली 3 स्लाइड्स हा जो फिट आहे सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपल्याला सिम्पली स्लाइड रिव्हलचा जो फिट आहे सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपल्याला सिम्पली 3D कार्ड 2चा जो फिट आहे सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपल्याला सिम्पली टर्निंग हार्ट हा जो फिट आहे सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढचे ट्रान्झॅक्शन आहे त्याला आपल्याला सिम्पली तोचे फिट इथून सिलेक्ट करायचा आहे कर्नर स्लाइडचा इथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि सिम्पली आपल्याला आता काय करायचं हा जो आपला दुसरा फोटो आहे तिथे यायचं आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करू कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायनामिक सेक 2चा इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्या पुढच्या पुढं आपल्या कॉम्बोमधला झूम 1चा जो फिट आहे सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या पुढं आपल्याला कॉम्बोमधला स्प्लायनोमा 1चा इथून इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्प्लायनोमा 2चा इफेक्ट सिलेक्ट करायच्यात। आता इथून पुढचे जे फोटो राहतील 10 सेकंदाचे पुढचे जे फोटो ते सर्व फोटोना आपल्याला 3 इथून इफेक्ट रिपीट करत इथून ॲड करायचं आहे। पहिला तर आपल्या प्लॅनोमा 1चा प्लॅनोमा 2चा तिसरा आपला असेल तो झूम 1चा। तर हे जे 3 इफेक्ट असतील इथून जे पण पुढचे फोटो राहतील तिथून सिलेक्ट करत शेवटपर्यंत याचा रिपीट इथून इफेक्ट ॲड करायचे। हे सर्व इफेक्ट इथून ॲड केल्यानंतर सिम्पली पहिल्यांदा यायचं आहे इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येतं तुम्हाला आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 360 फ्लॅशचा इथून सिलेक्ट करायचा आहे। ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे त्याला ठेवायची ठेवल्यानंतर त्या लेअरवरती क्लिक करू ॲडजस्ट ऑप्शन त्यावरती क्लिक करू स्पीड येते तुम्हाला 33 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करायचं रिप्लेसचं ऑप्शन त्यावरती क्लिक करून येतो बाय ना
यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचा, इथून स्लाईड करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्या एंट्रीचं व्हिडिओ वरती क्लिक करूया. तुम्हाला डेकोरेटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. डेकोरेटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल ग्लो हार्ट्स, इथून स्लाईड करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली हा जो आपला आहे ना तिसरा फोटो आहे जो आपण स्प्लिट केला ते द्यायचं आहे. आणि ते त्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करूया. तो महिना पुन्हा डेकोरेटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सिम्पली किस मार्क्स. हा जो पेड आहे तो स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल हा जो आपला आहे ना तिसरा फोटो त्याला ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 9 सेकंदाचे तिथला फोटो जिथं आपण स्पीड केला ते द्यायचे. ते त्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करून पुन्हा त्याच ऑप्शनमध्ये यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल मिनी रिम्बोचा, इथून स्लाईड करायचं आणि सिम्पली ह्याच्या इफेक्टची लेंथ असेल आपले 9-10 सेकंदातील हे 2 फोटो आहे त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर हा जो आपण इफेक्ट इथे ॲड केला 5 सेकंद आहे तिथला फोटोला, तोच इफेक्ट इथे ॲड करायचा आपल्या 13 सेकंद आहे तिथला जो फोटो आहे त्या फोटोला. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 16 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्पीड केला ते द्यायचं. आल्यानंतर व्हिडिओ वरती क्लिक करूया. तुम्ही ना पुन्हा डेकोरेटच्या ऑप्शनमध्ये येऊन यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल बटरफ्लाईज, तिथून स्लाईड करा. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 17 आणि 19 सेकंद आहे तिथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर सिम्पली 20 सेकंद आहे तिथला जो हा फोटो आहे ते द्यायचा. व्हिडिओ वरती क्लिक करून हे तुम्हाला स्पीडच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा आहे तो स्लाईड करायचा आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल शेवटचे जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. ठेवल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून येतो आहे ना व्हर्टिकल तुमच्या इथं फोटोनुसार इथून ॲड करायचं आहे आणि फिल्टर 0 करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.